हॅलो फ्रेंड्स, एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली म्हणून टेन्शन घ्यायचे नाही. तुम्ही आत्तापासूनच नियमितपणे व दररोज थोडासा अभ्यास केला तरी यशस्वी होणार. त्यासाठीच सविस्तर प्रश्नांचा अभ्यास आधी केल्यास कसा फायदा होतो ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्येही मी 3 प्रश्न दिलेले आहेत आणि 3 प्रश्न म्हणजे दररोज थोडासा अभ्यास तुम्ही करायचा आहे. 3 प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत, ती वहीत लिहून काढायची आहेत. चला तर मग प्रश्न पहिला पाहूया. टिपा लिहा. खेळणी आणि उत्सव. खेळण्यांचा इतिहास अभ्यासताना धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची माहिती होते. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनविण्याचा खेळ खेळताना मुलं मुली छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या प्रतिमा तयार करतात. बैलपोळा या सणाला मातीचे बैल व बैलगाडी बनवितात. नागपंचमीला नागोबाची प्रतिकृती कागदावर रेखाटतात किंवा नागोबाची रांगोळी काढण्याचा खेळ मातीच्या लाकडाचा नागोबा यासारखी खेळणी तयार करतात. संक्रांतीच्या सणाला पतंगाचा खेळ खेळला जातो. रंगपंचमीला पिचकारीने रंग उडविण्याचा खेळ खेळतात. गावोगावच्या जत्रा व उत्सवानिमित्ताने खेळण्यांची दुकाने सजत असतात. अशा प्रकारे खेळणी आणि उत्सव यांचा सहसंबंध स्पष्ट होतो. पुढचा प्रश्न पाहूया. खेळ व चित्रपट. खेळ व खेळाडूंचा जीवनपट या विषयावर इंग्रजी, हिंदी व इतर भाषांमध्येही चित्रपट निर्मिती होऊ लागली आहे. उदाहरणार्थ चक दे इंडिया, लगान यासारखे सांघिक खेळावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात आली. मुष्टियोद्धा, मेरी कोम, कुस्तीपटू फोगट भगिनी यांच्या जीवनावर आधारित अनुक्रमे मेरी कोम व दंगल यांसारखे हिंदी चित्रपट तयार केले आहेत. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर बनविण्यात आला. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, पानसिंग तोमर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे. ढल गया दिन, हो गई शाम यासारखे प्रसिद्ध गाणे बॅडमिंटनच्या खेळातून साकार करणाऱ्या दिग्दर्शकांचेही कौतुक करावेसे वाटते. अशा प्रकारे खेळ व चित्रपट एकमेकाला पूरकच आहेत. खेळ व व्यावसायिक संधी. खेळाशी अनेक घटक संबंधित असल्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त होतात. खेळासंबंधी लेखन करणारे लेखक, संपादक व समीक्षक, खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी. आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक. खेळाडूंना आहारविषयक सल्ला देणारे तज्ज्ञ, खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन, त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ. खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर्स, खेळाच्या साहित्याची निर्मिती करणारे उद्योगधंदे, खेळाच्या साहित्याची विक्री करणारे व्यापार, उद्योग, जाहिरात क्षेत्रातील अनेक व्यवसाय, अशा अनेक व्यावसायिक संधी खेळामुळे निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. धन्यवाद.